देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. नमस्कार. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्तिपूर्ण जागरात आपलं सहर्ष स्वागत. मन विकारमुक्त झालं की मुक्तीचा मार्ग सोपा होतो आणि या विकारांना नामस्मरणाने दूर करता येतं. फक्त यासाठी भक्तीच्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे असं संत परंपरा सांगते. संत ज्ञानेश्वरांनी रचलेला भक्तीचा हा पाया जगद्गुरु तुकोबांनी कळसापर्यंत नेऊन पोचवला. विठुरायाच्या दर्शनाचा हा अविस्मरणीय सुख सोहळा शतकानुशतक अविरत सुरू आहे. चला तर अशाच वैराग्याचा अनुभव घेऊया आजच्या आपल्या कीर्तनातून. वर्तमान काळ आणि संत या दोन शब्दांचं महत्व उलगडून सांगणार आहेत आजचे आपले कीर्तनकार आळंदीचे हरिभक्त परायण प्रवीण महाराज लोळे. रामकृष्ण हरे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी.
विठ्ठल विठ्ठल सेवेसाठी घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा आणि तुकोबराय स्वतःला संतुष्ट करू पाहणाऱ्या लोकांना उपदेश करतात, निर्देशन देतात, मला सांगतात, उपदेश करतात. बाबा रे, ज्या गोष्टीने आम्ही संतुष्ट होऊ ती गोष्ट तुम्ही आम्हाला न देता, नाही त्या गोष्टी तुम्ही आम्हाला देता, आम्ही त्या गोष्टीने संतुष्ट होणार नाही. असा सुंदरसा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. मी सांगून जाईल. मला सांगतात, हिंदू धर्माचा कुणी टिकवला असेल ना, हिंदू धर्म 350-400 वर्षापूर्वी मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज या लोकांनी त्या काळी हिंदू धर्म टिकवला. म्हणून तर आज तुम्ही आम्ही कीर्तनाला बसलाय. महाराज त्या काळी ते धर्म टिकवला नसता तर मला असं वाटत नाही आज आपण इथे कीर्तनाला बसलो असतो. अशा असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकोबराया या दोघांच्या भेटी संदर्भात आणि ह्या दोघांच्या जीवनावरती विचार करणारा हा अभंग आहे. मी सांगून जाईल. जीवन जगत असताना छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांकडे का गेले आणि संतांकडे का जावं संतांकडे? कारण संतांकडे गेल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग कळणार आहे. काय प्रमाण दिले, काय उत्तर आहे महाराज? प्रमाण आहे, मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. संतांनी तुम्हाला मार्ग दाखवला आणि त्या मार्गाने आपण जर पदक्रमण केलं, वाटचाल केली तर आपल्या जीवनामध्ये आपण कुठेही गुंतणार नाही. लक्षात घ्या. परमार्थ ज्या माणसाला करायचा ना, त्या माणसाने 2 गोष्टी महत्त्वाच्या जीवनामध्ये घेतल्या पाहिजे. कुठल्या गोष्टी जीवनामध्ये 2 महत्त्वाच्या आहेत? ज्या माणसाला परमार्थ यशस्वी करायचा त्याने 2 गोष्टी जीवनामध्ये महत्त्वाच्या लक्षात ठेवल्या पाहिजे. एक म्हणजे चित्त एकाग्र केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे संतांनी दाखवलेल्या मार्गावरती विश्वास ठेवला पाहिजे. विठाला विठाला चित्त एकाग्र केलं पाहिजे. कुणी केलं? संतांनी चित्त एकाग्र केलं. ते चित्त तुकोबरायांना सहकार्य करेना. शेवटी तुकोबरायांना म्हणावं लागलं, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनी या बाई बाबा हा तारी दातारा, चतुरा तो शिरोमणी. ते चित्त एकाग्र होण्यासाठी तुकोबराय देवाला प्रार्थना करतात. शेवटी महाराज सांगतात, कारण परमार्थातलं मुख्य भांडवल चित्त आहे. काय चित्त आहे? तुम्ही त्रिवेणी संगमावरती जाऊन या, नाना तीर्थाचं भ्रमण करा, जम्मू पासून ते कन्याकुमारी पर्यंत सगळे तीर्थ फिरा. सगळे तीर्थ फिरत असताना तुमचं चित्त जागेवर नसेल तर महाराज म्हणतात तुम्ही कुठेही फिरा, आयुष्यभर परमार्थ करा. आता इथे कीर्तनाला बसलाय पण तुमचं चित्त जागेवर नसेल आणि असं तुम्हाला वाटत असेल आता मी कधी घरी जाईल, घरी आता काय काय झालं असेल, घरी आता काय काय होईल, हे तुमचं चित्त एकाग्र नसेल तर तुमच्या परमार्थाला काही अर्थ नाही. चित्त एकाग्र झालं पाहिजे
ते चित्त एकाग्र केलं संतांनी आणि ते चित्त एकाग्र केलं गवळणींनी. गवळणींना विचारा काय केलं तुम्ही? भगवंताची बासरी वाजली ना महाराज, बासरी काय व्हायचं माहिती आहे? त्या बासरीचा आवाज ऐकल्यानंतर महाराज त्या गवळणीत देहभान विसरून जायच्या. हो, महाराजांनी वर्णन केले, तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देह भान, संसार सोडोनी धरिले रान, संसार सोडोनी धरिले रान, मी वृंदावनी गेले, मी वृंदावनी गेले, आहार सावळिया कैसी वाजवली मुरली. काय झालं गवळणींचं? स्थावर जंगम विसरून गेल्या, विसरून गेल्या, देहभाव हरपला. ही गवळणींची एकाग्रता झाली होती. चित्त एकाग्र होणं किती महत्वाचं आहे का? आता हा मंडप आहे, हा मंडप दोन कामासाठी घातला जातो. एक लग्नाला मंडप असला जातो आणि एक सप्त्याला मंडप घातला जातो. सप्ताह असे लग्नासाठी मंडप लागतो, पण अलीकडे तो मंडप घातला जात नाही का? आता मंगल कार्यालय आली. आता मंगल कार्यालय आले म्हटल्यानंतर मंडपाची व्यवस्था नाही, पण पूर्वी तो मंडप लग्नाला घातला जायचा. पण पूर्वी तो मंडप लग्नाला असला तरी चालायचा आणि नसला तरी बोला बोला काय व्हायचं? चालायचा. आता लग्नात मंडप असला तरी चालतो, नसला तरी चालतो. लग्नामध्ये पंचपक्वानाचं जेवण असलं तरी चालतं आणि नसलं तरी चालतं. हां, लग्नामध्ये सुंदर सुंदर कपडे घातले तरी चालतात, नाही घातले तरी चालतात. लग्नामध्ये मोठमोठ्या पत्रिका आणि त्याच्यामध्ये 800 नावं असले तरी चालतात आणि नसले तरी चालतात. लग्नामध्ये नवरा नवरीला महाराज कुठला मेकअप असू द्या, नसला तरी चालतो. लग्नामध्ये नवरा नवरीचे मामा मामी असले तरी चालतात, नसले तरी चालतात. लग्नामध्ये नवरा नवरीचे भाऊ भाई असले तरी चालतात, नसले तरी चालतात. लग्नामध्ये नवरा नवरीचे आजी आजोबा असले तरी चालतात, नसले तरी चालतात. लग्नामध्ये नवरा नवरीचे आई बाप असले तरी चालतात, नसले तरी चालतात. लग्नामध्ये नवरा नवरी असली तरी चालते आणि लग्न कोणाचं लावता? लग्नामध्ये नवरा नवरीचं अस्तित्व जसं मुख्य तसं परमार्थामध्ये चित्ताचं अस्तित्व मुख्य. विठाला विठाला चित्त एकाग्र होणं हे परमार्थाचं पहिलं भांडवल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साधू संतांनी दाखवलेल्या मार्गावरती विश्वास ठेवणं हे परमार्थाचं दुसरं भांडवल आहे. विश्वास किती महत्वाचा आहे? नाटाचे अभंग तुम्ही जर वाचले तुकोबारायांचे तर त्याच्यामध्ये पहिला मार्ग सांगता अभंग लिहितात, भांडवल तरी गाठी विश्वास. विश्वास महत्वाचा आहे. महाराज सांगतात विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. हा अभंग आहे महाराज. विश्वास किती महत्वाचा आहे. आणि मग कुठलं एक क्षेत्र घ्या, राजकारण घ्या, परमार्थ घ्या आणि प्रपंच घ्या, तीनही क्षेत्रामध्ये विश्वास महत्वाचा आहे. ज्या माणसाला राजकारण करायचं ना, नेत्याचा कार्यकर्त्यांवर विश्वास असला पाहिजे आणि कार्यकर्त्यांचा नेत्यावर विश्वास असला पाहिजे. ते राजकारण सत्य आणि यशस्वी. ज्या माणसाला परमार्थ करायचा ना, मला सांगतात त्या व्यक्तीचा वारकरी संप्रदायातील आराध्य दैवतावर, संप्रदायावर, संतांवर, ग्रंथांवर, मंत्रांवर विश्वास असला पाहिजे. तो परमार्थ सत्य आणि यशस्वी. ज्या माणसाला प्रपंच करायचा ना, त्या नवऱ्याचा बायकोवर विश्वास असला पाहिजे आणि बायकोचा नवऱ्यावर विश्वास नसला पाहिजे. असला पाहिजे, असला पाहिजे. पण अलीकडे तो पाहायला मिळत नाही. जो नवरा लग्नाच्या अगोदर सांगतो, बायकोला सांगतो तुझ्यासाठी मी जीव देईल, तुझ्यासाठी मी आकाशातला चंद्र घेऊन येईल, जशी याच्या पप्पाची प्रॉपर्टी आकाशातून घेऊन येईल, आकाशातल्या चांदण्या घेऊन येईल. आणि 200 रुपयाची साडी मागितली तर वर्ष मिळत नाही. कुठे गेला विश्वास? दोघे नवरा बायको, अनेक उदाहरणं ऐकली असतील महाराष्ट्रभर. ऐका, दोघे नवरा बायको, दोघांचा इतका एकमेकांवरती विश्वास होता, इतकं प्रेम होतं. पहिले 2 वर्ष लग्न झाल्यानंतर इतकं प्रेम म्हणून दोघांचा वियोग झाला नाही. आणि नंतरचे 8 वर्ष अजिबात विश्वास राहिला नाही म्हणून वियोग झाला नाही. 10 वर्ष कधी माहेरी गेली नाही. शेवटी महाराज सांगितलं, अगं दिवाळी आली, दिवाळी भाऊबीजेला जा ओवाळायला भावाला. ती म्हणली 10 वर्षात कधी माझ्या भावाला ओवाळायला पाठवलं नाही, आत्ताच का पाठवता? तो म्हणला 10 वर्षात तुझ्या भावाच्या जमिनीला भाव नव्हता, तो आत्ता आलाय म्हणून तू तुझ्या भावाला ओवाळायला जा. ठीक आहे म्हणले जाते, पण एका अटीवरती, मी जर भावाला ओवाळायला गेले आणि जर तुम्ही एखादी दुसरी तिकडं बघितली, धर्मशाळा म्हणतोय मी, गैरसमज करून घेऊ नका. काय करावं? माझा विश्वास पटण्यासाठी मी जाते, पण मी जे काम सांगेल ते काम तुम्ही करायचं. तुम्हाला ठीक आहे, ओके जा. सांगितलं काम, गेल्यानंतर पहिला कॉल करेल, पहिल्या रिंगमध्ये उचलायचा
आणि जे काम मी करायला सांगाल ते काम तुम्ही करायचं. तो म्हणला ठीक आहे करा, ठीक आहे जा. बिचारी एस टीमध्ये बसून गेली, माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर महाराज पहिला फोन केला, हॅलो कुठे? तो म्हणला घरात आहे. जर तुम्ही घरात असाल तर माझा विश्वास पटण्यासाठी कपाटावरचा मिक्सर काढा आणि मला मिक्सरचा आवाज ऐकवा. काय बाई हुशार असेल, नवरा घरात आहे का नाही हे पाहण्यासाठी महाराज मिक्सरचा आवाज. तिने बिचारीने काय केलं, महाराज सांगितल्यानंतर त्यांनी मिक्सर काढला, स्विचमध्ये लावला आणि आवाज ऐकवला, कुर्र आवाज आला. ती म्हणली ओके तुम्ही घरात आहे. दुसऱ्या दिवशी फोन केला, हॅलो कुठे? तो म्हणला घरात आहे. ती म्हणली लावा मिक्सर. काय दुर्दैवी बाई होती, तिचा मिक्सरवर विश्वास होता पण नवऱ्यावर विश्वास नव्हता. मला सांगतायत तिसऱ्या दिवशी फोन केला, कुठे? घरात लावा. 3 दिवस मिक्सर लावला आणि चौथ्या दिवशी महाराज तिने विचार केला, अरे 3 दिवस झालं माझा नवरा घराच्या बाहेर नाही, काय करावं काय करावं. चौथ्या दिवशी न कॉल करता न निरोप पाठवता ती त्याला सरप्राईज म्हणून भेटायला आली. आणि भेटायला आल्यानंतर महाराज दरवाजातून पाऊल आतमध्ये टाकलं. तिचं 8 वर्षाचं पोरगं गेम खेळत होतं. विचारलं पप्या, अरे बाप कुठे? बाप. पप्या म्हणला 3 दिवस झालं मिक्सर घेऊन गेलाय, तो अजून घरी आला नाही. अरे कुठे गेला विश्वास, कुठे गेला? मला सांगतात असा विश्वास काही कामाचा नाही. विश्वास ठेवायचा ना तो इतर कुठं ठेवण्यापेक्षा संतांच्या पायावर ठेवा. कारण संत काय करतात, आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागेल. संतांनी ब्रह्मानंद प्राप्त केला तो आपल्याला पण देतील. मला सांगतात ना की जीवन जगत असताना एक लक्षात ठेवा, 3 प्रकार जीवनामध्ये पडतात. एक देव, एक संत आणि एक माणूस. देवाला विचारा, देवा तुम्हाला सुख कशामध्ये? देवाने सांगितलं माझं सुख ऐकायचंय, मी ते काल ऐकायचंय. ऐका, या सुखा कारणे देव वेडावला. या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सरणी राहिला. वैकुंठ सोडून संत सरणी राहिला. मला सांगतात या सुखा कारणे देव वेडावला. म्हणजे सुखरूप असणारा परमात्मा त्याला पण सुखाची इच्छा व्हावी आणि वैकुंठ सोडून कुठे यावं? मृत्यू लोकामध्ये. मला देवाने सुखाचा पत्ता सांगितला, त्याचे सुखाचं कारण सांगितलं. सुख मला पाहिजे, कसं मिळेल देवाने सांगितलं. संतांना विचारा, संतांच्या विचाराचा विचार आपण नंतर करूया. तिसरा प्रकार आहे माणसाचा. माणसाला सुख प्राप्त झालं का? मला असं विचारायचे, कुणाचं वय 70 वर्षाचं 80 वर्षाचं आहे, मला इथे हात वरती करून सांगा कोणी, महाराज जन्माला आल्यापासून ते आत्तापर्यंत मी सुखी आहे. नाही. तुकोबारायांची प्रमाण मग खोटी ठरली असती. महाराज तुकोबारायांनी या जगाचा अभ्यास केला, निरीक्षण केलं आणि प्रमाण आपल्याला दिली. सर्व सुखाची या आशा जन्म घेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. मला सांगतायत सुख कुठं नाहीये. महाराज एक लक्षात ठेवा, अनेक सुखाचे मार्ग आहेत. आता कलियुगामध्ये अनेक सुखाचे मार्ग आहेत, अनेक भोगाचे मार्ग आहेत, तरी जीव सुखी आहे का? अरे 1-1 कोटीच्या गाड्यात माणसाला बसायला, 5-5 कोटीचे बंगले आहेत माणसाला बसायला, 10-10 माणसं सेवा करायला, तरी माणूस सुखी आहे का? नाही सुखी होऊ शकत. का? कारण सुखामध्ये काही गोष्टींचा अभाव आहे. मला एक सुंदर मी चरित्र वाचलं. या भारताचे महापिता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं मी चरित्र वाचलं आणि चरित्र वाचल्यानंतर मला एक सुंदर 7 मुद्दे मिळाले. ते 7 मुद्दे इतके सुंदर होते. जगसुखी का होत नाहीये, जगसुखी न होण्याची 7 कारणं महात्मा गांधींनी आपल्या आत्मचरित्रामध्ये सांगितली. का जगसुखी होत नाही? पहिलं कारण आहे का, राजकारणामध्ये आढळणारा तत्वांचा अभाव, जगसुखी होत नाहीये. चारित्र्यामध्ये आढळणारा, मला सांगतायत ज्ञान संपादन, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आढळणारा चारित्र्याचा अभाव. 3 नंबर विज्ञानाची निरपेक्षता. 4 नंबर व्यवसायामध्ये आढळणारा सचोटीचा अभाव. 5 नंबर आनंद संपादनात आढळणारा विवेकाचा अभाव. 6 नंबर परिश्रमाशिवाय मिळालेली सदनता. आणि 7 नंबर उपासनेमध्ये आढळणारा त्यागाचा अभाव. हे 7 मुद्दे पडतात आणि 7व्या मुद्द्याचा विचार केला की आपण अभंगामध्ये प्रवेश करतो. पहिला मुद्दा सांगितला राजकारणामध्ये आढळणारा तत्वांचा अभाव. आज राजकारणामध्ये तत्व राहिलीत. अरे ज्या माणसाला निवडून यायचंय त्या माणसाला पैसे द्यावे लागत असतील आणि ज्या माणसाला मतदान करायचंय त्या माणसाला जर पैसे घ्यावे लागत असतील तर मला सांगा राजकारणामध्ये तत्व राहिलीत का? ज्या माणसांवरती असे गंभीर आरोप आहेत, अनेक प्रकारचे गंभीर आरोप आहेत, ती माणसं कस्टडीमधून कारागृहामधून फॉर्म भरतात आणि न प्रचार करता आतून निवडून येतात. राजकारणामध्ये तत्व राहिलीत का?
नाही राहिली. मला सांगतायत त्याच्यामुळे जग सुखी होऊ शकत नाही. 2 नंबर कारण सांगितलं, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आढळणारा चारित्र्याचा अभाव. अरे अनेक क्षेत्र ज्ञानाचे, लहानपणापासून ते मरणापर्यंत आपल्याला ज्ञान कमवायचं असतं, आपण कमवतोही. पण लहानपणामध्ये ज्या शाळेमध्ये आम्ही ज्ञान कमवण्यासाठी जातो ना, त्या ज्ञान कमवणाऱ्या शाळेमध्ये गेल्यानंतर आमच्यावरती लैंगिक अत्याचार होतात महाराज. आज या महाराष्ट्रामध्ये होतात लैंगिक अत्याचार. का? कारण त्याचं कारण सांगितलं, कारण ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये चारित्र्याचा अभाव. जो चारित्र्य संपन्न जीवन जगतो ना, चरित्र होतं त्याचं. कोण चरित्र संपन्न जीवन जगलं? छत्रपती शिवाजी महाराज, विश्वमौली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय. मला सांगतात छत्रपती संभाजी महाराज चारित्र संपन्न जीवन जगली माणसं, म्हणून चरित्र झालं त्यांचं. म्हणून ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये चारित्र महाराजाचा अभाव आहे, जग सुखी होऊ शकत नाही. 3 नंबर कारण सांगितलं, व्यवसायामध्ये आढळणारा सचोटीचा अभाव. माणसं व्यवसाय करतात, अनेक व्यवसाय करतात, पण एकदा अपयश आलं की महाराज तो व्यवसाय सोडून देतात, प्रयत्न करत नाहीत. सचोटी आपल्याला पाहायला मिळत नाही. मला सांगतायत सचोटीचा अभाव. 4 नंबर विज्ञानाची निरपेक्षता. विज्ञान आज इतकं पुढे गेलंय, सोशल मीडियाच्या माध्यमातून इतकं पुढे गेले. अरे पूर्वी एखादा माणूस मेल्यानंतर त्या माणसाचं प्रेत झाकून ठेवायचे घरामध्ये, आणि मग गावातली भावकीतली माणसं मग पूर्ण महाराष्ट्रभर जिथे पाहुणे रावळे असते तिथे जायचे, त्यांना घेऊन यायचे. सगळे एकत्र आले की काय होतं, नंतर त्या असणाऱ्या प्रेताला मुठ माती द्यायची. ही अवस्था त्यावेळेसची होती. पण आज युग इतकं पुढे गेलंय, जर खोकला जरी आला आणि परिस्थिती बिघडली तर मेसेज पाठवतात. काय मेसेज पाठवतात की अमक्या पाहुण्याला, अमक्या दादाला, नानाला, काकाला, मामाला बरं नाही, तुम्ही मरायच्या अगोदर भेटून जा. एका मेसेजवरती येतं काम होतं, एका सेकंदामध्ये. इतकं विज्ञान पुढे गेले. किती विज्ञान पुढे गेले? जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये मनुष्य असू द्या, एका सेकंदामध्ये त्याच्याशी आपल्याला बातचीत करता येते. का? इतकं विज्ञान पुढे गेले. पण विज्ञानाची निरपेक्षता, जितकं विज्ञान पुढे गेले जावं, पण विज्ञानाने ऐका, विज्ञानाने या संत विचाराची कास धरावी, ज्ञानाची कास धरावी, आणि मग विज्ञानाने वाटचाल करावी. मला सांगतात जिथे विज्ञान संपतं ना, तिथे परमार्थ सुरू होतो. लक्षात ठेवा, तिथे ज्ञान सुरू होतं. आज विज्ञान इतकं पुढे गेलं, पण त्या विज्ञानाचा इतका माणसं दुरुपयोग करतात. ऐका, मी एक लेख वाचला जपानच्या तत्ववेत्त्याचा. तो जपानचा तत्ववेत्ता म्हणतोय, अरे या भारताची लोकसंख्या 125 कोटी आहे, आणि या 125 कोटी लोकसंख्यामध्ये 60 कोटी तरुण जीवन जगतंय. आजचं सरकार म्हणते आपल्याला भारत महासत्ता बनवायचे. अरे महासत्ता बनवायचे, पण कोणाच्या जीवावरती? ज्या तरुणांच्या जीवावरती महासत्ता बनवायचे. आजचा तरुण काय करतोय? तर आजचा तरुण 24 तास बिजी आहे. कशावरती आहे? तर सोशल मीडियावरती. मला सांगा, सोशल मीडियावरती बिजी राहिल्याने काय भारत महासत्ता होणार आहे? नाही होणार महाराज. का? महाराज या बाहेरच्या देशांनी काय केले? हे सोशल मीडिया इतकं फपावलंय महाराज या देशामध्ये. आजचा तरुण महाराज निश्चिंत जीवन जगतोय. महाराज तुम्ही मोबाईल पाहतोय, सगळ्या गोष्टी आपण पाहतो, त्याच्यामध्ये वेळ वाया चाललेला आहे. भारत महासत्ता नाही होऊ शकत. तरुणांना महाराज पहिल्यांदा शोध लावायला शिकवा, तरुणांना महाराज क्रांती करायला शिका तरुणांनो, तर या जीवनामध्ये भारत महासत्ता होईल. मला सांगतात म्हणून विज्ञानाची निरपेक्षता. विज्ञान इतकं पुढे गेले, जाऊ द्या, पण विज्ञानाची निरपेक्षता लक्षामध्ये आली पाहिजे. म्हणून जग सुखी होत नाहीये. 5वं कारण सांगितलं, आनंद संपादनात आढळणारा विवेकाचा अभाव. आज माणसं आनंदाच्या शोधामध्ये, काहींना असं वाटतं की आम्ही त्या ठिकाणी मद्य पिलं, दारू पिला म्हणजे आम्हाला आनंद मिळेल. नाही, तो क्षणभर आनंद आहे. मला सांगतात की या ठिकाणी व्यभिचार केला म्हणजे आम्हाला आनंद मिळेल. नाही, तो क्षणभर महाराज आनंद आहे. पण मला सांगतात, अरे तुम्ही परमार्थाच्या वाटेला या. आनंदू रे आजी आनंदू रे, सभाया अभ्यंतरे अवघा परमानंदू रे. मला सांगतात या परमार्थामध्ये इतका आनंद आहे. आनंद संपादन करायचा असेल ना, तर त्याच्यासाठी लागतो विवेक, आणि तो विवेक कुठे मिळतो? ऐका, मला सांगतात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका असणे जे की. मला सांगतात तो विवेक जर कुठे मिळत असेल ना, संतांच्या जवळ मिळतो. विवेक म्हणजे काय हो? योग्य आणि अयोग्य गोष्टीचा निर्णय करणारी वृत्ती, त्याला विवेक म्हणतात. आणि तो विवेक जागा असतो संतांच्या जवळ गेल्यानंतर, तो जागा होतो. 6वं कारण सांगितलं, परिश्रमाशिवाय मिळालेली सदनता दुःख देते. आज या महाराष्ट्राच्या मातीवरती मातीला इतका भाव आलाय. आमच्या गावाकडे एका ठिकाणी मी दशक्रियाचं प्रवचन केलं,
आता प्रवचन केल्यानंतर प्रवचन झालं दशक्रियाचं. आमच्याकडे पद्धत आहे दशक्रिया विधीची, खूप मोठी पद्धत आहे. दशक्रियाचं प्रवचन झालं. एक गंधवाला माणूस माझ्यासमोर बसला. मला सत्य वस्तुस्थितीवरती बोलायला आवडतं. त्यांनी मला सांगितलं, म्हणले महाराज मला तुमचं प्रवचन फार आवडलं, तरुणांना तुमचं मार्गदर्शन लाभलं, इतकं सुंदर विचार तुम्ही मांडले, माझी एक इच्छा आहे. म्हणलं काय? म्हणले प्रवचन झालं तुमचं, सगळं झालं, तुमचे पाय आमच्या घराला लागावेत. म्हणलं आमच्या पायात अशी काय जादू आहे की तुम्ही इच्छा करता की आमचे पाय तुमच्या घराला लागावेत? म्हणले महाराज कृपा करून आमच्या घरी चला. मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर महाराज माझी गाडी बाहेर पार्क केली. बाहेर पार्क केल्यानंतर त्यांनी ते गेट उघडलं आणि त्याचं पहिलं वाक्य माझ्या लक्षामध्ये आलं. त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज हे गेट 10 लाख रुपयाचं आहे. मी डोक्याला हात लावला. ह्याचं गेट 10 लाखाचं असेल, त्याचं बंगला किती लाखाचा, किती कोटीचा असेल. आतमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आतमध्ये गेलो. बसल्यानंतर म्हणलं आता विचारावं ह्याला. काय विचारावं? की तुमचा बंगला किती कोटीचा आहे आणि तुम्ही इतके पैसे आणले कुठून? एखादा हुशार असेल, समजूतदार असेल तर समजून सांगेल, पण एखादा गावरान असेल तर म्हणेल अय काय बोलता, कुठून पैसे आणले? का चोऱ्या माऱ्या करून आम्ही कमवलं का? नाही. मी पहिल्यांदा अर्धा तास परिचय करून घेतला आणि परिचय केला, त्यांना आपलंसं केलं. विचारलं तुम्ही 10 लाखाचं गेट आहे, या बंगल्याला किती खर्च आला हो? म्हणजे महाराज 5 कोटीचा बंगला आहे. 5 कोटीचा बंगला आहे? हो. म्हणलं 5 कोटीचा बंगला, 10 लाखाचं घर, बाहेर 80-80 लाखाच्या गाड्या, या सगळ्या वस्तू जर असतील, तुम्ही इतका पैसा आणला कुठून? त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज आमच्या जमिनीमध्ये IT कंपनी, अनेक कंपन्या आल्यात, त्या कंपन्याला आम्ही जागा दिली आणि जागा भाड्याने दिल्यानंतर त्यातून जो पैसा आला त्या पैशातून ही आम्ही साम्राज्य उभं केलं. म्हणलं मग अजून किती एकर शिल्लक आहे? म्हणले महाराज अजून 4 एकर शिल्लक आहे. म्हणलं मग गुंठ्याला किती भाव चालू आहे? तर म्हणले भाव गुंठ्याला 10 लाख रुपये. एका एकरचे किती झाले? 4 कोटी. एका एकरचे 4 कोटी, तर अजून 4 एकरचे 16 कोटी. म्हणलं 16 कोटीची जमीन तुमची शिल्लक आहे, 5 कोटीचा बंगला आहे, 80-80 लाखाच्या गाड्या आहेत, इतकं साम्राज्य आहे. तुम्हाला मुलं किती आहेत आणि तुमचा मुलगा करतो काय? मुलगा करतो काय म्हटल्यानंतर तो माणूस माझ्या गळ्यात पडला आणि ढसाढसा रडायला लागला. आता माझ्या गळ्यात पडल्यानंतर ढसाढसा रडायला लागला. मी विचार केला की कदाचित यांचा मुलगा गोइंग टू एमपुरी निघून गेला. मग मला वाटलं तो निघून गेला. मी मग त्याच्या पाठीने हात फिरवला. म्हणलं जाऊ द्या बाबा, जेव जन्माला आला तो जाणारच आहे, एक ना एक दिवस मरणार आहे, कशाला तुम्ही टेन्शन घेता? अरे या जगाच्या पाठीवरती असे कित्येक माणसं की त्यांच्या पोटी मुलबाळ नाहीये, संतान नाहीये, का रडता? हो म्हणले महाराज आमचं मेलं नाही. मग जिवंत आहे, मग का रडतात? म्हणले रडतो याच्यासाठी 16 लाख कोटीची आज प्रॉपर्टी शिल्लक आहे, 5 कोटीचा बंगला आहे, 80 लाखाच्या गाड्या आहेत, पण ते म्हणले रात्री 12 वाजता दारू पिऊन येते. कोण? एकुलता एक मुलगा रात्री 12 वाजता दारू पिऊन येतो. मी विचारलं मग तुमचा मुलगा करतो काय? म्हणले IT कंपनी वाढल्या म्हणून कामगार वाढला, आणि कामगार वाढला, कामगारांच्या निवासाची व्यवस्था म्हणून आम्ही 100 खोल्या बांधल्या आणि 100 खोल्या भाड्याने दिल्या, रेंटनी दिल्या. आणि भाड्याने दिल्यानंतर म्हटलं मग 100 खोल्याचं भाडं किती येतं? 3000 रुपये एका खोलीला भाडं. तर 100 खोल्यांचं भाडं किती झालं? घरी गेल्या विचार करा किती? 3 लाख रुपये. 3 लाख रुपये भाडं म्हणजे महिन्याला येतं. पोरगं घेतं आणि तिकडंच दारू पिऊन जातं. मी विचार केला 3 लाख भाडं जर तुमच्या भाड्याच्या हातामध्ये जात असतील, तुमचा मुलगा काय करेल? कीर्तन करेल का? देशभक्ती करेल का? प्रवचन करेल का? काय करेल? तो काहीच करू शकत नाही, दारूच पिणार. अहो महाराज या देशामध्ये 2 पद्धती पाहायला मिळतात, एक गरिबाची पद्धत आणि एक श्रीमंताची पद्धत. अरे श्रीमंताचं खाणं वेगळं आहे, श्रीमंताचं राहणीमान वेगळं आहे, श्रीमंताचा पेहराव वेगळा आहे. बघा तुम्ही गाड्यामध्ये घ्या, श्रीमंताची गाडी वेगळी आणि आमक्याची गाडी वेगळी. मी एक सुंदर बोर्ड वाचला एका ठिकाणी. त्यांनी बोर्डला इतका सुंदर लिहिला होता की गाडीवरती पाठीमागे बोर्ड होता, तो इतका सुंदर होता. त्यांनी बोर्ड असा लिहिला, जमीन विकली बापाची, गाडी घेतली आपाची. बोर्ड लिहिला. परिश्रमाशिवाय मिळालेली सदनता दुःख देते. तो दिवसाला 300 रुपये कमवू द्या आणि संध्याकाळी महाराज खर्च करायला जाऊ द्या, 100 वेळा विचार करतो 300 रुपये खर्च करताना. पण ज्याच्या हातामध्ये परिश्रम न करता जर 10,000 रुपये येत असतील तो काय करेल? तो ढाब्यावर जाणार आणि एन्जॉय करणार, जीवनाचं वाटोळं करून घेणार. म्हणून परिश्रमाशिवाय मिळालेली सदनता दुःख देते. आणि 7वं कारण सांगितलं, उपासनेमध्ये आढळणारा त्यागाचा अभाव. अनेक माणसं उपासना करतात, 80-80 वर्ष पंढरपूरची वारी करतात, पण त्याग जीवनामध्ये पाहायला मिळत नाही. त्या परमार्थाला काही तथ्य नाही. तुकोबराच्या जीवनामध्ये त्याग पाहायला मिळतो. कसा पाहायला मिळतो? मला सांगतात या महाराष्ट्राचे राजे की ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या आईच्या उदरामध्ये पाहिलं आणि ते सत्यामध्ये उतरवण्यासाठी ज्यांनी आपले प्राणही पणाला लावले, ते छत्रपती शिवाजी महाराज. रोज महाराज म्हणा किंवा आठवड्यातून वेळ मिळाला, 15 दिवसातून, महिन्यातून वेळ मिळाला
की तुकोबरायांच्या कीर्तनाला यायचे. तुकोबरायांच्या कीर्तनाला आल्यानंतर कीर्तनामध्ये बसायचे, तुकोबरायांचे कीर्तन ऐकायचे. मग तुकोबरायांचं कीर्तन सुरू व्हायचं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. तुकोबरायांचं कीर्तन सुरू आहे आणि या महाराष्ट्राचे राजे तुकोबरायांच्या कीर्तनाला आहेत. मग तुकोबरायांना महाराज राजांना तुकोबरायांनी उपदेश करावा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. अरे धर्माचं पालन करा, हे राजाचं कर्तव्य आहे, हे क्षत्रियाचा धर्म आहे, तुमचं तुम्ही कर्तव्य केलं पाहिजे. महाराज झालं काय, तुकोबरायांच्या पाया पडले छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबरायांचं जीवन पाहिलं. म्हणले महाराज तुमचं जीवन उद्ध्वस्त झालं, तुम्हाला खायची पंचायत आहे. महाराज सांगतायत आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, जाऊ तू पुढती भिके, कुत्रे घर राखती. कुत्र्यांनी घरी घर राखावं इतकी परिस्थिती तुमची बेकार गरीब परिस्थिती. म्हणून तुकोबरायांना काहीतरी सहकार्य करावं, मदत करावं. काय होतं माहिती का, तुकोबरायांना संतुष्ट करावं. संतांना संतुष्ट करण्याची पद्धत वेदोत्काळापासून चालत आलेली. जानश्रुती राजा रैको मुनी यांचा दृष्टांत सांगितला जातो. जानश्रुती राजा रैको मुनींना संतुष्ट करण्यासाठी गेला. तर रैको मुनीचं जीवन इतकं विचित्र होतं की अंगाचा वास येत होता, वास, खाज सुटली होती अंगाला, खरूच झाली होती. आणि ते महाराज विद्वान असल्यामुळे, तपस्वी साधू असल्यामुळे महाराज तिथे गेले आणि गेल्यानंतर सांगितलं महाराज तुमच्यासाठी मी धन आणलं, धन, आणि धनाबरोबर माझी तारुण्यवती असणारी मुलगी मी तुमच्यासाठी घेऊन आलो. रैको मुनीने पाहिलं, म्हणजे शूद्रा, अरे ज्या गोष्टीचा आम्हाला तिरस्कार आहे, ज्या गोष्टीचा आम्हाला महाराज तिरस्कार आहे, ती गोष्ट आमच्यासाठी तू घेऊन आला. लात मारली केपटात आणि मला ढकलून दिलं, त्याग केला. त्या विचाराचा संप्रदाय. याज्ञवल्क्यांना संतुष्ट करण्यासाठी जनकाने प्रयत्न केले, तसं तुकोबरायांना संतुष्ट करण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांनी प्रयत्न केले. शिवाजी महाराजांनी विचार केला, जीवन उद्ध्वस्त झालं महाराजांचं, महाराजांना काहीतरी सहकार्य करावं. गडावरती गेले आणि गडावरून नजराना पाठवला, नजराना, आणि नजराना पाठवला तुकोबरायांना. तुकोबराय घरी नव्हते, भंडाऱ्यावरती होते. तुकोबरायांचा नजराना घरी आला. घरी आल्यानंतर महाराज बायका मुलांनी पाहिला, इतका नजराना, तर दुष्काळात घरी सोनं यावं, दुष्काळात धन यावं. काय आनंद झाला की जो दुष्काळ होता की एक टाइम अन्न मिळत नव्हतं, त्या दुष्काळात धन यावं आणि कुणी पाठावं, तर माझ्या महाराष्ट्रातल्या हा माझा राजा, लोककल्याणकारी राजा, या रयतेची काळजी असणारा राजा, त्याने मला धन पाठवावं. ते धन स्वीकारलं. तुकोबराय परत पाठीमागं आले. पाठीमागं आले, आपल्या घरी झाले. घरी गेल्यानंतर त्यांनी पाहिलं, घरात गेल्यानंतर सगळीच पिवळी पिवळी माणसं झाली होती, सोनं घातलेलं. त्यांना असं वाटलं की आपला कदाचित रॉंग नंबर लागला, आपण दुसऱ्याच्या घरामध्ये शिरलोय. परत पाठीमागं फिरले तेव्हा बायकोने आवाज दिला, ओ महाराज हे तुमचंच घर आहे. अरे पण हे कोणी दिलं? महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे धन दिलं. बरं मग हे धन छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला दिलं, एक काम करा, सगळं काढा, परत त्या असणाऱ्या त्या पदकामध्ये म्हणा, त्या ताटामध्ये ठेवा आणि धन जाऊ द्या. त्यांचे सेवक दाराच्या बाहेर उभे होते. का? की तुकोबराय हे धन घेतात का न घेतात पाहण्यासाठी. तुकोबरायांनी त्यांना हाक मारली, ए मावळ्यांनो इकडे या, जे धन तुम्ही माझ्यासाठी घेऊन आलाय ना, अरे हे धन नाशिवंत आहे रे, हे आम्हाला गाईच्या मांसासारखं आहे. तुका म्हणे धन ते माझं गोमांसा समान, हे धन आम्हाला गोमांसासारखं आहे, हे धन घेऊन जा. आणि घेऊन जात असताना महाराज धनाबरोबर काही अभंग लिहून पाठवले तुकोबरायांनी शिवाजी महाराजांना. सांगितलं महाराज अहो हे धन नाशिवंत आहे, या धनाने आम्ही संतुष्ट होऊ शकत नाहीये, आम्ही संतुष्ट व्हावं असं वाटत असेल ना, एक काम करा. काय करा? अभंगाच्या पहिल्या चरणात, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुझे रविदान, तुझे रविदान. आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. मला सांगतात, अहो राजे
जे धन आम्हाला पाठवलं त्या धनाने आम्ही सुखी होऊ शकत नाही. आमच्यासाठी आमचं एकच धन आहे, ते म्हणजे आमच्या पांडुरंग परमात्मा. हे विठ्ठल आहे आमचं धन आहे, हे आमचं जीवन आहे. विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. काय झालं तुकोबरायांचं? विठ्ठलमय जीवन झालं. कसं? विठोबा रखुमाई. हा विठोबा रखुमाई. तुकोबरायांचं जीवन विठ्ठलमय झालं होतं. तुकोबरायांनी सांगितलं, महाराज जे धन तुम्ही आम्हाला पाठवलंय ना, ते धन नाशिवंत आहे, ते आम्हाला नकोय. आमच्यासाठी एकच धन आहे की आमच्या पांडुरंगाचं नाव घ्या, आम्ही तेने सुखी, मग आम्ही संतुष्ट होऊ. संतांना संतुष्ट करण्याची पद्धत का पार पडली सांगू का? का पार पडत येत होती? का संतांना संतुष्ट करू पाहत होते लोक? कारण संतांजवळ दोन गुण होते. एक म्हणजे त्याग आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैराग्य. त्यागी असणारे संत आणि वैराग्यवान असणारे संत जर संतुष्ट झाले तर आपल्यावरती कृपा करतील, आपल्याला आशीर्वाद देतील. आपल्याला आशीर्वाद मिळाले की आपलं जीवन काय होईल? धन्य होईल. आज प्रत्येक साधकाचा, वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक साधकाचा प्रयत्न चालू आहे. परमार्थ करत असताना संतांची कृपा माझ्यावरती कशी होईल? संतांची कृपा झाली की जीवन यथार्थ झालं, जीवन यशस्वी झालं. मग संतांच्या कृपेसाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा. का? ऐका, कारण संतच एकमेव असेत आणि संतांनाच फक्त आपल्याविषयी दया आहे. या मृत्यूसागरातून, या भवसागरातून तरुण जाण्याची एकमेव इच्छा फक्त संतांना आहे. ऐका, तुकोबरा सांगतात की हे धन घेऊन जा. पाठवून दिलं. तुमचे एरवित्त धन ते माझं मृत्तिके समान, ते आम्हाला माती समान आहे. ते धन नको आम्हाला. आमच्यासाठी एक सर्वात मोठं धन आहे परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. हे धन आमच्यासाठी सर्वात मोठे आहे. मला सांगतात ते धन आम्हाला नको, आम्ही आणखी सुखी व्हावं असं वाटत असेल तर एक काम करा, कंठी मिरवा तुळशी. कंठामध्ये तुळशीची माळ मिरवा, घालू नका तर मिरवा, वर काढा, मला वर मिरवा काढा. मला सांगतात की माळ मिरवायला सांगितली, मिरवायला. लोक माणसांच्या गेली की ती माळ लपून ठेवतात. का? कुणाला दिसू नये म्हणून. अशी काही माणसं आहेत. पण महाराजांनी सांगितलं, अरे दिसू नये म्हणून नाही, माळ मिरवा. आणि दुसरे काम करा संतुष्ट होण्यासाठी. पवित्र असणारी वारकरी संप्रदायाचा उपवास आणि माझ्या पांडुरंगांना आवडणारा उपवास एकादशी. व्रत करा एकादशी, तुमचे एरवित्त धन ते माझं मृत्तिके समान. अनेक विषय बोलवता येतील. महाराज एकादशीचं व्रत केलं, कुणा कुणाचं काय काय झालं, कुणा कुणाला देव प्रसन्न झाला, कुणाला कुणाला संकटातून सोडवली. आपल्यापाशी वेळेचा अभाव आहे, आपल्याला वेळ कमी आहे, म्हणून मी सांगून जाईल तुम्हाला की जीवनामध्ये या दोन गोष्टी करा, तुकोबराय संतुष्ट होतील, आपल्यावरती कृपा करतील. आणि शेवटचं वाक्य तुकोबराने सांगितलं, या सगळ्या गोष्टी संतुष्ट होण्यासाठी आहेत माझ्या, पण एक काम करा, शेवटी एक गोष्ट करा. अरे ह्याचं त्याचं दास होण्यापेक्षा, सामान्य जीवाचा दास होण्यापेक्षा, एखाद्या राजकारण्याचा दास होण्यापेक्षा, एखाद्या विचित्र माणसं श्रीमंताचा दास होण्यापेक्षा अशाचं दास व्हावं की त्याचे सगळे गुण आपल्याकडे येतील. मग कुणाचं दास व्हावं तर देवाचं दास व्हावं. ऐका, देवापाशी 6 गुण आहेत. ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेत, त्या देवाचं दास व्हावं. महाराज तुम्ही आम्हाला सांगताय की हरीचं दास म्हणा, तुम्ही झाला का? हो झालो. कसं? धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. मला सांगतात आमचं जीवन धन्य झालं, आम्ही आमच्या भगवंताचं, पांडुरंगाचं, विठ्ठलाचे दास झालो. तुम्ही पण व्हा. कारण ऐरागरांचं दास होण्यासाठी मला सांगतायत, आम्ही फक्त त्याचंच दास्यत्व पत्करलं, आम्ही त्याचेच दास व्हावो. आम्ही इतरांच्या सारखे कुणाचे दास होऊ शकत नाहीये. तैसे न हो आम्ही विठ्ठलाचे दास. आम्ही कुणाला काकुलती येणार नाही. एव आणि का स काकुलती. म्हणून महाराज विश्वमाऊली ज्ञानोबाराय
जगद्गुरु तुकोबराय हे पांडुरंगाचं दास्यत्व पत्करलं, आपलं जीवन कृतार्थ केलं. तसं आपण सुद्धा त्या संतांच्या मार्गाने गेलं पाहिजे. कुठल्या संतांच्या मार्गाने? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय हा, हा, विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल हा, बोले रे, बोले रे, देवा. देव करे करा माफ राजन महाराज तुम्ही हा, नाही विचारिला अधिकार मी आपला करा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु सावळराम बाबा महाराज की जय.